पाहिजे, तोपर्यंत ते धड असं नुसतं हालत होतं. ही निष्ठा महत्वाची, आणि हे जर निष्ठा असेल तर जीवनच बदलतं महाराज. आणि एकनिष्ठ माणूस पाहिजे, एकच विचार, दुसरं धरायचंच नाही, एकच धरला पाहिजे. पण चित्तात विठाला विठाला नसेल तर बरं आहे का, मालकानं लावलं झाड, झाडाची निष्ठा झाडानं सोडली का, फळ येईपर्यंत ते थांबलं, वयोवृद्ध झालं पण ते तिथंच राहिलं. झाड जादू बाजूला हल्लं, फळं दिले, सगळं दिलं, सावली दिली, पण ते एक निष्ठ राहिलं. कुठं? जिथं लावलंय तिथं. माणूस तसा राहत, माणूस फक्त एकनिष्ठ नाही. बाकी तुम्ही पहा, गाडी विकत घेऊ द्या, बंगला बांधू द्या, धरण बांधू द्या, कोणती गोष्ट करू द्या, ते तिथं स्थिर राहते. काय गरज आहे का आता? ए पप्पा, तुम्हाला मम्मीने बोलावलंय. बरं, तुम्हाला म्हणलं, तुला नाही म्हणलं. आता बसले बिचार तर बसू द्यावा का नाही, पण ती कोण रटाच लावलाय. जा पप्पाला बोलव. आता बसलं तर बसू द्या. बिचारीनं मानच खाली घातली. नको ग बाई, आता ते कार्ट काही इकडे यायचं. तुम्ही पाहिलं असेल, आपल्या महिला लय लहान लहान पोरं असावा, असं पोर कडवर घेत्या, आणि आपण जर कधी आलो ना बाहेरून, हान तुझ्या बापाला, हान तुझ्या बापाला. त्या पोराचा एवढा एवढा हात, हिचा हात दांडगा, हान तुझ्या बापाला. हात कुणाचा जास्त लागतो दीदी, मम्मीचा का पप्पाचा? मम्मीचाच लागणार. अहो, एक माणूस आला घरी, आलं बिचारं घरी, मग आल्या त्या बाईनं नीट म्हणावा का नाही, ती लय खास होती. ते म्हणले, एवढ्या वेळ झालं कार्ट रडतोय, त्याला माकड पाहायचंय. आता किती वाईट अवस्था आहे. एखादा चांगला असला तर बरे, नाही तर उचलून आपटीन का नाही बायकोला. किती वाईट आहे असं कुठं म्हणावा का? आणि हे का होतं आपल्या जीवनामध्ये कळत नाही आपल्याला. हे जरी नाही कळलं दुसरं येईल, हे जरी नाही भजनी लागा हे बखरा वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी.
बाबासाठी टाळ्या वाजवा. लय गोड काम आहे, महाराजांचा गोड हात आहे, गुरुजींचा गोड आवाज आहे तुमचा बी. दादाला का मंत्रच देतात, माईक घ्या ना तिकडं. हे तुमचेच चिरंजीव आहेत ना? म्हणजे शिष्य आहे ना, मग कवर गुरुकर ठेवायचे, वडा ना थोडं. अहो गुरुचा आश्रम हाणायले तर तुम्हाला माईक घेता येणार का? असं काही नाही. हा, गुरुजींचं काम आहे, गुरुजींचं काम आहे आपण पोरं पुढं मोठे करणं, आहे की नाही? पण ते भारी काम झालं आणि गुरुजींना एवढा त्रास दिले असं झालं. मग आमच्याकडे एक डॉक्टर होते बघा, डॉक्टर लई गोड होते, पण तिथं अशी दिशा होती पहिल्या काळात, जुन्या, आताच नाही पण जुन्या काळात असं होतं, डॉक्टरचं कामच खास होतं. पण डॉक्टरकडे जायचं म्हणलं की पहिलं तिथं नाव लिहिलेलं असायचं. डॉक्टरकडे जायचं असेल तर वर जा. कुठं जा? वर म्हणलं की लोक तिथूनच निघायचे वापस. का वर जा? अरे पण ते डॉक्टर वर राहतोय, पण लोक म्हणायचे वर म्हणल्यावर नको नको, पुन्हा वरच जायचं का? अशी कधी कधी दिशा असते. असू दे असू दे, ते गोळा करायला आले वाटतं. आपण बिगर मुख्यवाले सगळे, आणि ते एकट्यालाच मास लावलेलं आहे. पण ते नियम आलाय सगळ्याकडे, ते त्यांच्या शेतीत नियम आहे. त्या टीममध्ये तुम्ही पाहिलं असं, वाढायला सगळे येतात का नाही, सगळ्याला मास असतं, आणि खाणाराला उलट व्हायला पाहिजे, वाढणाऱ्याला नसायला पाहिजे आणि खाणाराला पाहिजे. खाणारं इतकं पुढचे बासुंदी सुद्धा वरून लोटाय बसले, ते गाळून पेलो म्हणून. ठरावे ठरावे आपण सगळ्यांनी जागं झालं पाहिजे. जागा रे भाईनो जागा. आज जर जागं झालं नाही तर कधीतरी जागा होईल. हे जरी नाही कळलं, कधीतरी कळायला पाहिजे. काहीतरी दिशा अशी कळल्याशिवाय जीवन, मनात कळल्याशिवाय जीवनच माणसाला जगता येत नाही. काहीतरी कळलं पाहिजे जीवनामध्ये. मी कोण, मला कुठं जायचं आणि मी कशाला आलो, ज्याच्यासाठी आलो ते केलं पाहिजे. देवी दिला देह भजना गोमटा, आणि तो या झाला. काम तर केलंच पाहिजे, काम नाही केल्यावर कसं होईल? प्रत्येक गोष्टीत माणसानं सातत्य ठेवलं पाहिजे. हे मला करायचंच आहे आणि मी करणारच, आणि जिथं जाईन तिथं कल्याण झालं पाहिजे, कुणाचंही होते. ज्याच्या घरी जाईन ना त्याचं कल्याण व्हावं, कुणाच्याही घरी. आता लोक तर ती पाहिलं असेल तुम्ही, कधी कधी बंगल्याला काळी भावली बांधतात लोक. तुझ्या नाही बांधती, बाहेर अशी लटकेल राहते. बा काय गरज आहे का लावायची? एवढा सुंदर बंगला बांधलाय आणि त्याच्या बाहेर काय आहे? म्हणलं हे कशाला बांधलंय, एवढा बंगला सुंदर आहे, नजर लागू नये म्हणून. पाहणाऱ्याची दृष्टी चांगली असल्यावर बांधतीन का? काही गरजच नाही बांधायची. पण काही लोकांचं असंच आहे. आता मी गाडी घेतली, लगेच म्हणले भावली बांधा. मी म्हणलं एवढा मोठा काळा भावला पुढे असल्यावर भावलीची काय करायची? ह्याला पहिली दृष्ट लागल का? आणि आपल्या जीवनामध्ये नुसती अंधश्रद्धा, मी म्हणतो एक करायचं, नशीब बदलतं प्रयत्नातून. आणि ज्याचं कर्म चांगले, तुम्ही पाहिला संत चौखोबा नावाचे संत आहेत, बदललं देवच घरी आलं. देव घरी यावं इतकं कर्म चांगलं केलं. देवानी घरी यावं, देवानी हाक मारावी, वैनी उघडा दार गवारी, वैनी उघडा हार गवारी, हो वैनी उघडा दार गवारी, वैनी उघडा दार गवारी, चोखोबाची बहिणा आता लयच खास काम आहे. तुम्ही सगळे कडक माणसं आहे महाराज. गुरुजीचा गोड हात आहे आणि असं पाहिजे महाराज. असं वाजवायला असलं ना, एवढं असं वाजवणाऱ्या माणसाला अटॅक येत
नाही येत, खरंच टाळे आवाज नाही येत. असं अटॅक येत नसतो. असं असं मोकळं गायलं अटॅक येत नाही, मोकळं कीर्तन केलं अटॅक येत नाही, इथं बसून मोकळं ऐकलं अटॅक येत नाही. अटॅक कोणाला येतो? आतल्या घाटीच्या माणसाला. अटॅक येतो पण कोणाला? आतल्या गाठीचे. असं दुखायला नाही का काही माणसं इथं दुखायला लागले. आता इथं साठवून ठेवायची काय? आमच्या इकडे एका बाईच्या पोटामध्ये 15 किलो 44 ग्राम गोळा निघाला. कशाचा? पोटात 15 किलो 44 ग्राम गोळा बाई पोटात घेऊन फिरत होती. कसा निघला असेल? किती अवघड आहे. बरं ते ऑपरेशन करून काढला, बाई जगली. म्हणजे एवढा गोळा कसा सांभाळला असेल? बायांच्या पोटात गोळा असतो पण एवढा? हो, तो मिस्त्रीचा होता. आणि सगळ्यांना विनंती करतो, हे लग्न झाल्यापासून हे साठवून ठेवत्यात सारखा. किती दिवस ठेवत्या? मोकळं होत जा, सगळं सांगून टाकायचं. चुकलं की लगेच बोलायचं, सरळ सरळ बोलायचं. असं दाबून नाही धरायचं. आणि जे दाबून धरतात गेलं मग. असं मोकळं राहिलं पाहिजे. हे का अभंग त्याला, तो कमली सोडील गाठी पण थांबत नाहीत. यांना तर थांबवायला हे चोपदार कुठून आणले तो? हे दोन सेम मॉडेल आहे बघा. भाऊ भाऊ आहेत का? भाऊ भाऊ. हे मोठं आहे का? हे मोठं आहे. नाही, उंचीनं कळतंय तसं. पण तुम्ही पाहिलं असं सेम मॉडेल आहे का नाही? एकदम क्वालिटी जसं तसं. राम आणि श्याम आहे का? बरं आहे की राम आणि श्याम आहे, चांगलं काम आहे. हा, हे इकडं तर लईच खास काम आहे. इकडं सगळं वजनदार पण आहे. फळ्याच कशा दम काढीत असतील खाली. नाही, बरं असं घरचं माणूस जरा चांगला असं सांभाळाय. नाही तर एवढं राहत असतोय. असेच बसतात लोक. तर हे जरा बरं दिसायला लागलेत बुवा. हा, चांगलं एकच आहे ना. पण मी काल विचारलं, एका चोपदारला 3 बायका होत्या. कधी कधी असतं महाराज. असू द्या, एक काहीच नशीब असतंय. आता आपलं नशीब फुटकं म्हणाव. पण एक देण्यात ठेवा, कधीतरी एकदा. तुका म्हणे सोडल्या गाठी आणि दिली मिठी पायाशी. गाठी सोडल्याशिवाय प्रगती होत नाही. बापूंनी त्यांचा परिवार असेल, त्यांचे भाऊकी असेल, भाऊबंद असतील, नातेसंबंध असतील, इथं आलेले सगळे असतील, सगळ्यांना विनंती करा, मोकळं मन झाल्याशिवाय प्रगती नाही महाराज. असं मोकळं झालं पाहिजे. बास कुणाविषयी बी भावना चांगली पाहिजे. झाडाखाली कुणी बसलं तरी झाडाला काही गरज. नदीचं कुणी पाणी पिलं तर कुणाला नदीला काही गरज. मोबाईलवर कुणाचाही फोन आला ना, कुणालाही किती वेळ बोलले. मोबाईलचं काम आहे, चार्जिंग आहे का? बोल. बॅलन्स आहे का? बोल. आपलं शासनानं सरकारनं दिलेलं निवेदन आहे गोड. हिनं कुणी वाजवा, पण वाजवणारा बरा पाहिजे. टाळं बनवले कुणी वाजवा. पक्वात बनवलाय, वाजवणाऱ्यानं वाजव, नाही तर दुसरीनं थाप टाक, पण वाजवायला हरकत नाही. वाजव. हे माईक दिलंय, कुणी बोला, काही टेन्शन नाही का? लाईट आहे तोवरून बोलायचंय, जजमेंट आहे, काही टेन्शन. हे सगळं दिलंय. तसं तुम्हाला आता ही शिवप्रसाद उद्योग समूह आहे. कुणी या यारे यारे राहणं थोर याती भलती करावा विचार. कुणी या, पण तुम्हाला फायदा असा आहे, तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे, तुमची प्रगती होणार आहे, तुमचा विचार शुद्ध होणार आहे आणि तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही गेले पाहिजे.
आता काय माणसं म्हणते बा असं कसं काय, तसं नाही, तुम्ही बदललंच पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनात बदललं नाही तर कशात? त्याला एक पुरावा सांगतो तुम्हाला. छत्रपतींच्या काळामध्ये, छत्रपतींच्या काळात छत्रपतींनी जे केलं ते शंभूराजांना करायचं होतं. शंभूराजांनी ठरवलं मुलीचं लग्न आहे, मग घरी नाही बसायचं. आता मी सांगतो तुम्हाला, मी फक्त ऐकत होतो. छत्रपतींनी आमुष्या दिवशी सुद्धा लढाई केली का नाही? छत्रपती आमुष्या पाळीत नव्हते, पौर्णिमा पाळीत नव्हते, त्या दिवशी लढाईला जायचे. आम्ही आमची गाडीच त्या दिवशी आमुष्या दिवशी घेतली. लोक म्हणले आमुष्या दिवशी कुठं गाडी असते का? म्हणलं हाय तेवढी पिढा निघून जाईन ना. गाडी केव्हा घेतली? आमुष्या दिवशी. बसणाऱ्याची पिढा राहील का? काही लोक उगच अंधश्रद्धा. शंभूराजांनी मुलीचं लग्न बाजूला, ईश्वरांनी साहेबांना सांगितलं फक्त एवढंच सांगा, वाघ चौताळाय आणि शंभूराजांना राजा गेलेत वाघाकडे आणि वाघ धरायचा आहे आणि म्हणून सैनिक घेऊन गेले तेवढं बोला, बाकी काही बोलू. आणि तिघं मिळून सैन्य घेऊन बुरानपुराकडे गेले. जे राजांनी केलं ते शंभूराजांनी केलं. हे भाव वडिलांच्या नंतर सुद्धा ती शंभूराजांच्या मनात होता. ते भाव वेगळा होता, ती श्रद्धा वेगळी होती, तीच पद्धत, तीच परिस्थिती, तीच विचार शंभूराजांमध्ये होता. तीच विचार तुमच्या आमच्यात रुजावा, तुमच्या आमची प्रगती व्हावी, तुमचा आमचा विचार बदलावा, सगळ्याला अधिकार असावा, सगळ्यांनी खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, अज्ञानी लावावे किंवा अज्ञानी सन्मार्गाशी लावावे, हा नियम आहे. मग अशा विभूतींना काय मिळावं तर त्याला परावं, त्यांच्या कुळाला आयुष्य लाभावं. अभंगाचं पहिलं चरण. अकल्पायुष भावितया मोळा, अकल्पायुष भावितया मोळा. अकल्पायुष भावितया मोळा, अकल्पायुष भावितया मोळा. हरीच्या दासा हो, माझी आसा कला हरीच्या दासा हो, माझी आसा कला हरीच्या दासा, माझी सकला हरीच्या दासा. हे कल्पनेची बाधा होऊन खाली सखिया, कल्पनेची माला न हो कोणी काळी, कल्पनेची माला न हो कोणी काळी, कल्पनेची माला न हो कोणी काळी, कल्पनेची माला न हो कोणी काळी. आयुष्य भावितया मोळा, माझी आसा कला हरीच्या दासा. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा न हो काळी, कल्पनेची राणी न हो काळी, कल्पनेची बाधा न हो काळी, कल्पनेची बाधा लय गोड काम आहे. ते पिंगळे महाराजांचा जरा घोटाळा व्हायलाय. एक त्यांना एक माईक द्यायला पाहिजे. माईक कमी आहेत का रे? हे काय होतं कधी कधी बघा, बापूंच्या डेअरीला दूध 6 तालुक्यातलं येतं ना. किती तालुक्यातलं? 6. उद्या माझी सुद्धा इच्छा आहे 6 तालुक्यातलं यावं असं काय नाही. आमच्या परळी तालुक्यातलं सुद्धा इकडे यायला पाहिजे. आणि मी पहिलं सुद्धा माझ्या लहानपणी म्हणण्यापेक्षा मी 12वीला होतो तेव्हा मी दूध डेअरी चालवली. पण काय होतं, आमच्याच शेजारचे पाणी टाकायचे. एके दिवशी आमचे काका आहेत, मी काकाला म्हणलं काका तुम्ही पाणी टाकीता का? ते म्हणले हे बघ पाणी टाकल्याशिवाय डिग्रीच लागत नाही रे. मी आपल्या दुधाला डिग्री लावायची नाही, नको मरू दे, आपलंच आगाव काम आहे. मी बंद करून टाकलं
पण पुन्हा मला असं वाटतं माझ्याकडे सगळं शेड तयार आहे, सगळं तयार आहे. पुन्हा आमच्या शेतकऱ्याने जर दूध पिकवलं तर पुन्हा माझी इच्छा आहे की तितक्या लांबून का होईना पण पिकअप इथपर्यंत दुधाची आणावी. याचं कारण कळलं का? असा उद्योग समूह असावा जेणेकरून त्याच्यातलं बेनिफिट असावं, शेतकऱ्यांच्या निगडीत आहे एकदम काम. 6 तालुके एकत्र यायचे सोपं काम आहे. हे असं जजमेंटमध्ये महाराज जिथं आमदाराला जमत नाही, जिथं खासदाराला जमत नाही, तिथं हे सगळं ज्यांना केलं ते सोपं काम आहे. हे एवढं मोठं सगळं चालवायचं काय असं बोलण्यासारखं नाही, हे स्तुती म्हणून नाही. हे मी लोकांना